नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या भूगोल या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 5 वृष्टी याचा भाग दुसरा अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण पर्जन्य म्हणजेच पाऊस आणि त्याचे प्रकार अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पर्जन्य कशा प्रकारे होतो ते पाहू। आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते। बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते। हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते, त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धूलिकण एकत्र येऊन ढग तयार होतात। ढगातील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात। हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते। तर अशा पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार केले जातात। एक म्हणजे आरोह, त्याला अभिसरण पाऊस असं देखील म्हटलं जातं। दुसरा आहे प्रतिरोध पाऊस आणि तिसरा आहे आवर्त पाऊस। हे पावसाचे 3 प्रकार आहेत। तर सर्वप्रथम आपण आरोह किंवा अभिसरण पाऊस पाहूया। विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते, हे आपल्याला माहीत आहे, व त्यालगतची हवाही तापते। हवा तापल्याने ती प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते। हलकी असल्यामुळे साहजिकच ती काय होणार आहे, वर जाणार आहे। उंच गेल्यावर ती हवा थंड होते। थंड हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो। आता हेच आपण विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडलेला पाहतो। अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो। आता आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीच्या विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस जो आहे तो पडतो। या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित स्वरूपाचा आहे। आता आपण पावसाचा दुसरा प्रकार पाहू, तो आहे प्रतिरोध पाऊस। पहा, समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात। त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात। पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात। ऊर्ध्व दिशेने म्हणजे खालून वरच्या दिशेने जाऊ लागतात। परिणामी हवेचे तापमान कमी होते, म्हणजे आपण जसजसं वर जाऊ तसं हवेचं तापमान कमी होत जातं व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो। पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो। पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते, तसेच हवेतील बाष्पधारण क्षमता ही आहे ही वाढते। वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते, त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो। याविषयी आपण मागच्या इयत्तेत तर शिकलेलो आहेच। या वाऱ्यापासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे, हे आपल्या लक्षात येते। आता आपण पावसाचा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत, तो आहे आवर्त पाऊस। आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन
त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. या रचनेस आवर्त असं संबोधतात. आवर्ताच्या केंद्र भागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. हे आपल्याला जी आकृती दाखविलेली आहे त्यावरून लक्षात येईल. तर पहा, आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असे आहे. त्या मानाने उष्ण कटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते. त्या मानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. आता पहा विद्यार्थ्यांनो, आता आपण पर्जन्य कसा होतो पाहिला, त्याचे 3 प्रकार पाहिले. आता आपण पाहणार आहोत, आपल्यासमोर एक उपकरण दिसत आहे आकृतीच्या स्वरूपामध्ये. तर त्या उपकरणाचं नाव आहे पर्जन्यमापक. तर ह्या उपकरणाचा वापर जो आहे, पर्जन्यमापकाचा वापर जो आहे तो पाऊस मोजण्यासाठी केला जातो. आता पर्जन्यमापकासाठी जे वापरलेले नरसाळे आहे ते विशिष्ट व्यासाचे असते. या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचं पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते. हे जमा झालेले पाणी मोजपात्राच्या साहाय्याने मोजले जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते. या मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर 30 सेमी उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात. त्यामुळे पावसाचे पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते. आता अभ्यासूया धुके, दव आणि दहीवर. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहीवर पाहायला मिळते. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेस बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच आपण दवबिंदू असं देखील म्हणतो. हवेचे तापमान 0°C पेक्षा कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहीवर असं संबोधतात. हिवाळ्यात दव व दहीवराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते.
आता पाहूया वृष्टीचे परिणाम. आता वृष्टीचे परिणाम अभ्यासताना काही चांगलेही आहेत आणि काही वाईटही परिणाम आहेत. जसं की पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत आहे वृष्टी. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक असते. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ, महापूर येतात. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. पाऊस पडला नाही तर अवर्षण म्हणजे ज्याला आपण कोरडा दुष्काळ अशी स्थिती उत्पन्न होते. त्यामुळे अन्नधान्यांची कमतरता निर्माण होते. अन्नधान्य आयात करावे लागतात. शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. भारतासारख्या कृषी प्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग यावर विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. दहिवर पिकांना मारक ठरते. तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतीतील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. आता आपण पाहू आम्ल पाऊस. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूंची हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळी आम्ले तयार होतात. उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल यासारखी. पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लास पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य असं म्हणतात. आणि असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी देखील हानिकारक असतो. अशा प्रकारे या ठिकाणी वृष्टी हे प्रकरण समाप्त झाले. धन्यवाद.